गवळी यांच्यासाठी ते 200 रुपयाचं पारितोषिक हे देखील दिलं जाईल. एक दानशूर असे व्यक्ती आहे अर्थातच केतनदादा आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. आणि मृदांग तांडेल अर्थातच चिल्डी यांच्यासाठी देखील ते 200 रुपयाचं पारितोषिक होतं आणि ते देऊन गौरव केला जाईल. वेल प्लेड कॅश पारितोषिक आणि ते देखील दिलं जात आहे. अतिशय चांगला खेळ. एका मोठ्या संघाला एकतर्फा असा पराभव करत असताना हितांश क्रियांश 11 संघ ते वेगळ्या आत्मविश्वासानं आता मैदानामध्ये आहे. आणि जसा सामना चालू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल. आमचे मार्गदर्शक अर्थात अनिल बेनमनसे सर, वेलकम. यस, थँक्यू मृदुलजी. निश्चितच जबरदस्त मॅच आपल्याला या अगोदर आपल्याला पाहायला मिळाला. हितांश क्रियांश 11 एक हाती सामना जिंकताना पाहायला मिळाला. एक जबरदस्त फिल्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली मृदांग तांडेल यांच्या मार्फत. चला, जे अतिरिक्त फिल्डर पाठवायचा आहे, अतिरिक्त खेळाडू पाठवा. जेसीसी टीम आलाय ना. नवयुग आपला सुद्धा अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. नवयुग 11 आलेला आहे. चला, मॅचला चालू झालेली आहे. आपण पाहतोय 2 चेंडूंमध्ये 2 धावा या ठिकाणी पहिल्या आलेल्या आहेत जेसीसी बी संघाकडनं. साहिल आणि हितेश ड्राईव्ह केलं कव्हरच्या दिशेला. फिल्डिंग चांगली झालाय. जबरदस्त फिल्डिंग जय आहे त्या ठिकाणी. अडवल्या चेंडूला एकच धाव भेटू शकेल. 5 चेंडू आतापर्यंत संपल्यात. 5 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत. 5 धावा फलकावती 1 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. हितेश आणि राहुल ही जोडी आज थोडंसं जोडीमध्ये जी ओपनिंग पेअर आहे त्यामध्ये थोडासा बदल दिसतोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय सातत्याने साहिल राणे आणि हितेश साहनीची जोडी प्रत्येक वेळी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जेसी संघाकडनं केला जातोय. राहुलला थोडंसं पुढे पाठवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तो व्हेरिएशन थोडंसं काहीतरी पहिल्या षटकामध्ये कमी पडलेला आहे. कारण 1 षटक संपलं. 1 षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा या ठिकाणी लगावल्या जातात जेसीसी बी मार्फत. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सुद्धा आपण पाहिला तर नवयुग जयेश स्मृती अर्ना संघाचा जबरदस्त राहिलाय. पहिलं षटक आपण पाहिलं निखिलने टाकला, 5 धावांचं राहिलं. त्याच्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी चेतन भोईर. पहिला चेंडू थोडासा वेगवान पद्धतीने लेग स्पिन करायचा प्रयत्न केला गेला, परंतु लेगस्टपच्या भरपूर बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडे. आता मात्र जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरतोय, परंतु टप्पा पडल्यानंतर त्या चेंडूला पाहिलं होतं हितेशनी. ज्यावेळी फिरला त्यावेळी हलक्या रीतीने दिशा दिली पॉईंटची आणि 1 रन काढली गेलेली आहे. 1.1 षटक संपले. 7 धावा फलकावरती आहेत. म्हणजे बॉल टू बॉलचा आतापर्यंत खेळत आलेले हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, परंतु खराब चेंडूंची वाट पाहतात. ज्या वेळी खराब चेंडू येतील त्या वेळी हिट केला जाईल. परंतु नवयुग जयू स्मृती 11 अर्ना संघाला आपण पाहिलं तर आतापर्यंत तेवढा खराब चेंडू टाकलेला नाही आहे किंवा तेवढी फिल्डिंगवरती एफर्ट त्यांचा लूज राहिलेला नाही आहे. त्या कारणे आपण पाहतोय हे बॉल टू बॉलचं समीकरण आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 1 चेंडू आता डॉट झालाय. म्हणजे आता ओहो, दबाव क्रिएट केला होता आणि दबावामध्ये थोडंसं बाहेर येण्याच्या प्रयत्नामध्ये हितेश साहनी षटकार मारून बाद होतोय. बाद झालेला आहे. हितेची जागा भरून काढण्यासाठी आशिष शर्मा फलंदाजी मार्कवरती येतोय. ब्रेक थ्रू दिलाय. दबाव भरपूर क्रिएट केला होता आणि त्याच्यानंतर त्या दबावामधून बाहेर येण्याचा प्रयत्न हितेश करायला गेले आणि त्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावली. आणि त्यानंतर आपण पाहतोय आशिषने पहिल्या चेंडूवरती हलक्या रीतीने 1 धाव काढलाय आणि 1 धाव काढल्यानंतर
9 धावा फलकावरती. ऑन साईडला फटका चांगला, परंतु त्याच्याहून चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल आणि डॉट बॉल आल्यानंतर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 1 गडीच्या मोबदल्यानंतर JCCB संघ 9 धावा लगावतोय. तिसरं षटक आहे. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेतला जातोय आणि पॉवर प्ले असेल तिसऱ्या षटकामध्ये 2 फिल्डर आपल्याला या सर्कलच्या आतमध्ये ठेवावे लागतील आणि बाकीचे फिल्डर आपण सर्कलच्या बाहेर दिसतील. चला तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दीप आलेला आहे. हे षटक टाकण्यासाठी ओहो जडमध्ये टाकलेला चेंडू त्रिफळाची झालाय. आशिष माऊली नाही माझी केलंबा माऊली नाही माझी संतवाची करोशिये गावानू बैसली आई माझी. थँक्यू सो मच. जबरदस्त आपण खेळ पाहतोय, जबरदस्त बॅटिंग पाहतोय. साहिल राणे आलेल्या फलंदाजी मार्कवरती भरपूर लेट आलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस गरज आहे ना त्यावेळेस एंटर केलाय आणि त्यावेळेस एंटर केल्यानंतर आता मात्र खेळ कोणत्या पद्धतीचा साहिलचा राहणार आहे ते बघण्यासारखं असणार आहे. कव्हर दिशेला मारला फटका, जबरदस्त फटका, तितकीच चांगली फिल्डिंग आणि फेकी केल्यानंतर वेगवान फेकी होती. गॅदर करून यष्टीनं स्पर्श केला त्यावेळेस फिल्डर आपल्या क्रीजमध्ये पोहोचला गेला होता, त्याच्या कारणे ही 1 रन या ठिकाणी भेटली जाते. एका धावांची धावफलक 10 वरती पोहोचलाय. 14 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेले आहेत नवयुग जयस्मृती संघाकडनं, परंतु त्या 14 मध्ये फक्त 10 धावा खर्ची पडलाय. कव्हरच्या दिशेला आता मात्र चेंडू जातोय. क्रॅकिंग शॉट आहे, परंतु जो चौकार आहे त्याच्या पलीकडून चेंडू गेलाय, त्या कारणे डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. 11 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. दीप आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्ची पडलाय. जबरदस्त हा चेंडू सुद्धा बॅटीचा मुख खोलण्याचा प्रयत्न करून देत नाहीये प्रत्येक गोलंदाज, कारण त्या पद्धतीची ॲक्युरसी आहे, त्या पद्धतीची चेंडू टप्प्यावरती टाकले जातात, त्या लाईनवरती त्या लेंथवरती टाकले जातात, त्या कारणे फलंदाज प्रत्येक चाचपडताना दिसतात. आणि आता मात्र हिट करण्याचा प्रयत्न होता राहुलचा, दबावामध्ये थोडासा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो प्रयत्नामध्ये आउट झालेला आहे. माझ्या आईचा उत्सव भरतोय नवरात्रीला. गेटच्या बाहेर गेटच्या लेवलला ज्या गाड्या उभ्या केल्या आहेत, रस्त्यांवरती ज्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत त्यांना विनंती असेल आपण थोडंसं पुढे घ्यायचे आहेत. रस्त्यावरती गाड्या उभ्या करू नका, जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही. गाडी उभी करायची असेल तर मैदानामध्ये या आणि ज्या जागा आहेत मोकळ्या त्या ठिकाणी गाड्या उभ्या करून आपण मॅचचा आस्वाद घेऊ शकता. अक्षय आलेला आहे नवीन फलंदाजी मार्कवरती. चला विनंती असेल रस्त्यावरच्या गाड्यांना आपण रस्त्यावरती न ठेवता त्या थोड्या पटांगणामध्ये आणून आपण जी जागा आहे पार्किंगसाठी त्या पार्किंगमध्ये ठेवून आपण मॅचचा लुप्त उठवू शकता. चला 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. ज्या पद्धतीचा आउटफील्ड आहे त्या पद्धतीचा आउटफील्डमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना आता मात्र तितका साजेसा खेळ राहिलेला नाही JCCB संघाचा. कारण त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नवयुग जयस्मृती अर्नाळा संघ जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला दाखवलंय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, त्याच्यानंतर आलेल्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि चेतनने चांगली गोलंदाजी केली, दीपने चांगली गोलंदाजी केली आणि 12 पर्यंत थांबवलंय. आता मात्र 4थं षटक टाकण्यासाठी भुवनेश आलेला आहे आणि भुवनेशच्या पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आलाय. मी पहिली धाव आल्यानंतर धावफलक आपण फलकावरती पाहिलं 13 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. पहा यात 5 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल, एक सम्मानजनक धावसंख्या लगावली जाईल. कव्हरच्या दिशा आता मात्र ऑन साईडला मारलं फटका, गॅपमधून फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली, 2 फिल्डरच्या गॅपमधून चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. साडी तिने चली गोई मगी रवी साडी तिने चली.
माझी सत्वाची खरोशी ये गावानू बैसली आई माझी सत्वाची. टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर जातो चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अवंतांनी धावसंघामध्ये वाढ झाल्या. आता मग थोडं बॅलन्स आता मात्र वाढत चाललंय. थोडंसं बॅलन्सिंग मध्ये येत चाललंय जेसीबी संघ. आणि इथून जर आला तर सेकंड इनिंग मध्ये जबरदस्त मॅच पाहायला मिळाला. आता मात्र कव्हरच्या दिशेला मारला हा फटका अक्षयच्या बॅटून येतोय दुसरा चौकार. महत्वाची भूमिका बजावतोय अक्षय. मधल्या फळीमध्ये आल्यानंतर धावसंख्येला थोडीशी आकारणी देण्याचा प्रयत्न केला जातोय अक्षय यांच्या मार्फत. पहा त्या गवताच्या 3 षटकापर्यंत 12 धावांवरती धावफलक आपण स्थिर पाहिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर या भुनेच्या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा गोळ केला. कव्हर दिशेला आणखीन एक जबरदस्त फटका. फिल्डिंग चांगली झालाय. रनसाठी धावल्याच रन सुद्धा कंप्लीट केलाय. एका धावांची धावफलक 23 वरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडूवरती निश्चितच जेसीबी मनामध्ये विचार करेल की एक आणखी फटका आपल्याला गरजेचा आहे. तो फटका येईल का? तो फटका येईल का? कव्हरच्या दिशेला जेल दीपनी सोडलाय. जेल पकडण्याचा जर प्रयत्न नसता जरी केला तरी हा चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू गेला असता. परंतु दीपनी या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. 1 रन आलाय. 1 रन आलाय. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका शोधतोय जेसीबी संघ. परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट झालाय. एकांवरतीच समाधान मानावं लागेल. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2-5 25 25 धावा फलकावरती आणि 24 बॉलामध्ये नवयुग जयस्मृती अर्नाळा संघाला 26 धावांचा टार्गेट येऊन राहिलाय. या पद्धतीचा मेहनत राहिलेली आहे. दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग साठी तुझी मेहनत केलेली आहे. दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लबने प्रशंसनीय आहे. कोणत्या पद्धतीने आउटफील्ड बनवणं, त्यानंतर पिच बनवणं जबरदस्त आणि मशिनरी एक पहा जबरदस्त. कोणत्या पद्धतीने माती कुठून उचलून आणणं ते पण पहा. आणि माती पसरवणं पहा, रोलर फिरवणं पहा पिचवरती. आणि पिच कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने केलाय ते आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिसते. जबरदस्त मेहनत राहिलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आपण आज इथे पाहतोय. स्पर्धा पुण्या गोविंदाने या ठिकाणी पाहताना आपल्याला दिसते. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी. पग पग प्यारे जंगल 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 जंगल. स्पर्धा निश्चितच आपण पार करण्यासाठी बहुमूल देणगी देणारे म्हणजे हातभार लावणारे या स्पर्धेसाठी सुधीरजी मेहर, रामदासजी मेहर, मोहितजी तांडेल, भारतजी भोईल, मॅग्नम रिसॉर्टचे मालक, त्यानंतर फार्म व्ह्यू, त्यानंतर गौतमजी जैन, दीपक जैन, हार्डवेअर आकाशी भोरी यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी हातभार लागलेले आहे. शंभू कॅटरर्स, त्याच्यानंतर एक्वा पॅलेस रिसॉर्टचे मालक किसनजी माने, त्यानंतर रघुवीरजी अर्नाळकर, सनफ्लॉवर कॅफे, त्यानंतर ओशन व्ह्यू कॅफे, नीरज बेनवंशी असतील, त्यानंतर डी अटलांटिक रिसॉर्ट, रोहन कांतील, त्यानंतर कैलासवासी सुरेखा पाटील यांच्या स्पर्धेसाठी हातभार लावला गेला आहे. मंथन रिसॉर्ट, त्यानंतर रॉयल बेकरी, हार्दिक पुरी यांच्या मार्फत आपला स्पर्धेसाठी बहाल झालेले आहे. बॉलर मनसुरी, जावेद मनसुरी, येसुबाई जगन्नाथ मेहर, ड्रीम वर्ल्ड रिसॉर्ट, अमित नाईक, शेतकरी ढाब्याचे मालक राकेशजी लोपिस, त्यानंतर गावपाडा अँड ऑल ग्रुप, शिवम फार्म हाऊस, नागूबाई आणि हार्दिक पाटील विरार या सर्व देणगीदारांचे या स्पर्धेमार्फत मनपूर्वक आभार असतील. स्पर्धा पार करण्यासाठी आपण जे बहुमोल देणगी दिलेली आहे त्यासाठी मनाच्या अंतःकरणापासून आपलं आभार असतील. पण सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय या 26 धावांचा
बचाव JCC बी संघाकडे आला होतो. याचा चेस नवयुग जय स्मृती अर्नाळ संघाकडनं केला जातोय. मनसुरी गोलंदाजी मार्कवरती आहे आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय एक धाकाड फलंदाज मयूर. ओहो, मयूर जाधव लोअर फुटबॉल पद्धतीने चेंडू आला होता आणि त्या चेंडूला हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये षटकार मारून बाद झालाय. थँक्यू सो मच. सेकंड इनिंग नाही, मी थकलो नाही, पण तुमची साथ आम्हाला भरपूर लाभली पाहिजे, त्यासाठी चांगली लाभली पाहिजे, त्यासाठी आपण चला या सेकंड इनिंगमध्ये निश्चितच माझ्या जोडीला नयन कालोष्टे सर या ठिकाणी जोडले जातील. 24 चेंडूमध्ये 26 धावांचा पाठलाग आहे आणि 24 चेंडूमध्ये 26 धावांचा बचाव JCB संघाने करताना दिसतोय. मयूर बाद झालाय आणि मयूर बाद झाल्यानंतर आता मात्र परिस्थिती काय आहे? 4 बॉल 4 धावा 1 विकेट. गेल्या काही टुर्नामेंटपासून मी मयूरला बघतोय की मयूरच्या बॅटमधून ते फटके येत नाही आहेत आणि मयूर थोडासा फार बॅकफूटला गेलेला आहे. पण मयूरची कमी जी आहे ती निखिलनी भरून काढताना मी बघितलेलं आहे. मी आता जस्ट लॉसनला आणि नित्याला बोललो की मी काही टुर्नामेंटपासून ना थोडासा बुजल्यासारखा दिसतोय मयूर, आणि मयूरची कमी आहे ना ती निखिल भरून काढतोय. तर पाहूया आता या मॅचमध्ये आपल्याला बघायचं आहे की ती मयूरची कमी कोण भरून काढतंय. ते नक्कीच करणं गरजेचं आहे ते, कारण ज्या पद्धतीने आपला जो महत्त्वाचा खेळाडू आहे तो या ठिकाणी थोडासा कमी पडतोय किंवा डिप्रेसमध्ये आहे किंवा बॅकफूटमध्ये आहे, तर त्याची जागा भरून काढण्यासाठी कोणता ना कोणता खेळाडू उभरताना दिसला पाहिजे. आता बॅट्समनला ती कमी भरून काढायची आहे की बॉलर ती कमी भरून काढेल हे पण बघण्यासारखं आहे. कारण की आतापर्यंत 3 स्क्वेअर चेंडू हाताळलेले आहेत मनसुरी यांनी. नॉर्मली आपण मनसुरीला अशी गोलंदाजी करताना सुद्धा बघितलेलं नाही आहे. परफेक्ट बॉलिंग अप टू द मार्क, टप्पा पण परफेक्ट आणि एकदम परफेक्ट बॉलिंग करताना बघितलं. पण आज काहीशी चुकी करताना आपल्याला दिसतंय आणि ती भरपूर मोठी चुकी असणार आहे सर, कारण का एक माफक लक्ष आहे 26 धावांचं. कारण या पटांगणावरती माफक ह्या कारणे सांगतो की आउटफील्ड फास्ट आहे, त्याच्यानंतर गॅप मोठे आहेत आणि गॅप मोठे असताना चौकार सहजरित्या म्हणजे जातात. भरपूर एफर्ट लावावा लागतो फिल्डिंगवरती जर ते चेंडू अडवायचे असतील तर. आणि अशा प्रसंगी जर ही माफक धावसंख्या 26 माफकच मांडली जाईल आणि तिचा बचाव करत असताना या पद्धतीची गोलंदाजी अनिवार्य नाही आहे. फास्ट म्हणजे सगळंच फास्ट आहे या ग्राउंडवरती. विकेट फास्ट, आउटफील्ड फास्ट आणि गेम सुद्धा फास्टच चालू आहेत आणि स्कोर पण खूप फास्ट होतोय. कारण की आपण जर एव्हरेज स्कोर बघितला ना तर 32-33 हा एव्हरेज स्कोर आहे प्रत्येक मॅचचा. फक्त ही एक पहिली मॅच आहे की ज्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच झाले. 25चं टार्गेट 26चं टार्गेट आहे. तर म्हणजे या मॅचचा रिझल्ट बघणं पण खूप इंटरेस्टिंग असेल. नक्की ज्या पद्धतीने मयूर बॅक टू डिपार्ट गेलेला आहे आणि आता जे फलंदाज आहेत ते त्याच्या जोरावरतीच खेळत असतात. म्हणजे पाहिलेलं आपण भरपूर ठिकाणी, कारण त्याची फलंदाजी सुद्धा आपण पाहिलेल्या कोणत्या पद्धती असते आणि हे फलंदाज थोडंसं दबावामध्ये खेळताना आपल्याला दिसेल आणि त्या दबावामध्ये बाहेर येऊन आणि ही मॅच काढायची आहे, तर हे इंटरेस्टिंग असणार आहे. दरम्यान पंचांनी पंखा फिरवलेला आहे. आता बघायचं पंखा फास्ट कोणाचा होतोय, बॅटिंग साईडचा की बॉलिंग साईडचा. पंखा फास्ट होणार हे तर नक्की आहे, कारण की एक टीम जिंकणार आणि एक टीम हरणार. त्यामुळे कोणत्या टीमच्या बाजूनी हा पंखा जातोय हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असेल. पॉवर प्ले म्हणजे एक प्रकारे फिल्डिंगसाठी सुद्धा उपयोग असतो आणि बॅटिंगसाठी सुद्धा उपयोग असतो. पण प्रसंग दर्शवतोय की कोणाला तो उपयुक्ती ठरणार आहे. बॉल टू बॉलचं समीकरण आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आलेली आहे. अजूनपर्यंत 17 मध्ये 17 करायच्या आहेत. खेळपट्टीवरती वन डाऊनचा एक आहे, एक सलामीर फलंदाज आहे. अनिल सर, कधी कधी ना हाय स्कोरिंग मॅच चेस करणं इझी असतं, पण बॉल टू रनचं जे समीकरण असतं ना त्यामध्ये बहुतेक वेळा आपल्याला टीम फसताना दिसते. आणि त्याचंच एक एक्झाम्पल आपल्याला आता पाहायला मिळते. समीकरण होतं 18 चेंडू 18चं आणि आता बघा डिफेन्सिव्हरित्या खेळण्याचा प्रयत्न केला होता, धावचित होता. आता बघूया धावचित झालाय की वाचलाय हे बघणं पण इंटरेस्टिंग असेल. बघा दोन्ही डगआउटमधून आवाज येतोय. एक बोलतोय आलाय, एक बोलतो गेलाय. आता नक्की बघायचंय आलाय की गेलाय. आता ॲक्शन रिप्लेमध्ये पंचच पडतळतील आणि काय सांगतील ते, कारण त्यांच्या नजरेपासून कोणीच अजूनपर्यंत चुकलेलं नाही आहे. आजच्या दिवसामध्ये पाहिलं आहे, आजच्या दिवसामध्ये एक गंभीर सरांचा सुद्धा एक निर्णय एक पाहिला होता, जो
पॉवर प्लेचा फिल्डिंग करत असताना फिल्डर त्या रेषेवरती होता आणि ते बघितलं होतं आणि नोचा इशारा दिला होता. आपण बिग बॉस बघताना बोलतो ना की बिग बॉस की नजर से कोई बच नहीं सकता. तेच स्टेटमेंट डीबीएन साठी लाईव्ह लागू होतं की डीबीएन की नजर से कोई बच नहीं सकता. कारण की तो कॅमेरा वर्क, ते पिक्चर कॅप्चर करणं आणि ते प्रत्येक मुवमेंट ते त्यांच्याकडे म्हणजे प्रत्येक मुवमेंटचं आन्सर असतं त्यांच्याकडे. आता बघा ना, यामध्ये क्लिअरिटी बघा आणि पोझिशन बघा, परफेक्ट पोझिशन आहे. भाई क्लिअरिटी आहे, परंतु या निर्णय देणं भरपूर कठीण आहे. भरपूर वेळा पाहिला जाईल आणि त्यानंतर हा निर्णय दिला जाईल. आणि तेजसने सुद्धा जे पाहिलं होतं, कारण तेजसचा जो निर्णय होता थर्ड अंपायरचा कॉल, तो सुद्धा ग्राह्य धरला जाईल, बरोबर धरला जाईल. कारण हा निर्णय तिकडे देणं ते थोडं कठीण ठरलं असतं. चला, डिसिजन लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल, कारण की पंचांनी येऊन इथे थोडीशी विचार विनिमय केला, डिस्कशन केलं आणि पंचांचा निर्णय बॅटर इज सेफ, नॉट आउट. तर बॅट्समन आउट म्हणजे रन कंप्लीट आहे सर. रन एक ऍड केली जाईल. धाव फलक 1-0 10 10 धावा फलकावरती 8 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉल टू बॉलचं समीकरण अजूनपर्यंत कायम आहे. आणि बॉल टू बॉलचं समीकरण चुकले, साहिल चुकले या ठिकाणी. आम्ही दिला फुलटॉस चेंडू टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाजाने, चौकार ठोकला. इकडे मॅच कशी चालले, चुकाल तर मुकाल. आता साहिल चुकला तर विजयापासून ते मुकणार. डॉट आलाय परंतु ती जर एक रन असती ना आणि हा डॉट आला असता, थोडासा या ठिकाणी जेसीबी संघ वरचढ झाला असता. परंतु आता तसं काही नाही, कारण चौकार आलाय. एखादा डॉट चेंडू काही फरक पडणार नाही. अनिल सर, फर्स्ट इनिंग पासून नवयुग संघाचा जो अप्पर हँड आहे या मॅच वरती, तो अप्पर हँड त्यांनी अजूनपर्यंत कायम ठेवलाय. आता सुद्धा या मॅचची चांगली पकड त्यांचीच आहे. या सामन्याचं समीकरण जर बघायला गेलं ना, तर 70-30 हा सामना आहे. 70% हा नवयुग संघाकडे आहे आणि 30% चान्सेस हे JCCB संघाचे आहेत. आता JCCB संघासाठी काय करायचं आहे, हे जे 30 आहेत ना, त्या 30ला 50 आणायचं. 50 नंतर पुढे काहीतरी एफर्ट लावून तो 60-40 30-70 असा करता येईल, जेणेकरून या मॅचमध्ये परत कमबॅक करता येऊ शकतो. दरम्यान काय घडलं या ठिकाणी, 2 षटकं संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती लगावल्या जातात. 8-8ची सरासरी, ज्या ठिकाणी सरासरी आपण पाहिलं तर 6.50ची होती, 6.50ची होती, 25ची होती आणि ती आता मात्र 8-8ची आल्या अगोदरच आता मात्र सरासरी 5 वरती आलेली आहे. 12 मध्ये 10ची गरज आहे. मॅच जिंकणार कोण अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही, कारण या JCCB संघ जो आहे फिल्डिंग वरती सुद्धा मॅच काढणं जाणतो. अनिल सर, फर्स्ट इनिंग मध्ये JCCB संघाचा तारणहार होता अक्षय. यांच्याकडे JCCB कडे प्लस पॉईंट हा आहे ना की आशिष हा भेदक मारा करतो. एकदम अप टू द मार्क बॉलिंग आहे त्याची आणि त्याची बॉलिंग बाकी आहे. जर त्याच्या ओव्हरमध्ये जर त्याची ओव्हर 3 रनची किंवा 4 रनची ओव्हर आली तर या मॅचमध्ये इंटरेस्ट बनून राहणार आणि शेवटची ओव्हर इंटरेस्टिंग राहील. येस, नक्कीच सर, चांगलाच उल्लेख केला. ज्या पद्धतीने आशिषची गोलंदाजी असते ना, ती प्रभावकारी असते. जो शेवटी जो बॅलन्स आहे ना, तो जर 1-2 ने जर वाढवून ठेवला ना, तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये फरक जाणवेल. परंतु काय घडते, आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने होत नाहीये. सोयर मारा टाकलेला आहे, म्हणजेच आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी. हो, क्या बात आहे. डायलॉग मारायच्या अगोदरच निश्चितच चांगला चेंडू टाकलाय आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. निखिल झालाय बाद. आपण ज्या क्वालिटी बद्दल बोलत होतो ना आशिषच्या, त्या क्वालिटीचा प्रत्यय आणून दिलाय. मागून दरवाजा थोडासा उघडा होता, मगाशी मृदुल सर बोलले, मागून दरवाजाची छोटीशी फट उघडी होती आणि त्याच फटीतून बॉल टाकला आणि त्रिफळाचित केलाय बॅट्समनला. चला, नवीन फलंदाज दीप आलाय फलंदाजी मार्गवरती. सेकंड डाऊनचा फलंदाज
मयूर स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर परिस्थिती आता मात्र काय आलेली आहे. ही धावसंख्या अशी होती ना, मयूरसाठी आतापर्यंत ते लोक जिंकून बाजूला झाले असते, परंतु मयूर बाद झाल्यानंतर आता मात्र समीकरण इथपर्यंत आलेले आहे. 11 मध्ये 9चं समीकरण आहे. आता मात्र जर वाईट तो टाकला नसता ना तर हे एकचं फरक डिफरंट असता, परंतु 2चा डिफरन्स कायम आहे. तर निश्चितच नवयुग जयस्मृती अर्नाळा संघाला थोडंसं या ठिकाणी इझिली असणार आहे सर. माझ्या मते यांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची गरज नाही आहे, कारण की यांच्याकडे स्पेअरमध्ये ना एक्स्ट्रा 2 चेंडू आहेत, बरोबर. कारण की समीकरण आहे 10 चेंडू आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची गरज नाही आहे. जोखीम माणूस कधी घेतो, जेव्हा रिस्क जास्त असते, बरोबर. JCC बी संघासाठी जोखीम घेण्याची गरज आहे ना सर. त्यांच्यासाठी रिस्क घेण्याची गरज आहे, कारण की रिस्क है तो इश्क है, असं कुठला तरी पिक्चरचा डायलॉग होता. आता मात्र एकेरी धाव आलेली आहे. तोच जो बॅलन्स आहे ना, बॅलन्सिंगमध्ये आहे, तीच जे समीकरण आहे 2चं वर इथे ते कायम ठेवलंय. इथे गुजराती माइंडसेट यूज करायला लागेल, कारण की गुजराती लोक जास्त रिस्क घेतात, कारण की ते 80 to 90% गुजराती मार्केटमध्ये खेळतात. जिकडे जास्त रिस्क तिकडेच जास्त प्रॉफिट. येस, नक्कीच. आणि ते तो जोखीम घेणं त्यांच्या यशाचं भलं मोठं कारण आहे. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. आता मात्र जावेद मंसुरीला भेदवून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. येस, थँक्यू DJ. हे गाणं ना पुढच्या मॅचसाठी लागू होणार आहे, कारण की सामना ऑलमोस्ट क्लिअर केलाय, परंतु अजूनपर्यंत क्वेश्चन मार्क बाकी आहेत या सामन्यामध्ये, कारण की मॅच अजून संपलेली नाही आहे आणि आम्ही अजूनपर्यंत जिंकलेलो नाही, असं JCC बी संघ बोलतोय. रनआउटच्या रूपाने गडी गारात झालेला आहे आणि चेतन भोईर येतोय फलंदाजी मार्कवरती. 7 बॉल 3 धावांची गरज आहे आणि ती गरज असताना स्ट्राईक एंडमध्ये निखिल आहे. आकुटप्पा चेंडू. आता मात्र दिशा दिली फक्त, तो गॅप मधून चेंडूला पाठवलं. 4 धावांसाठी चौकार आणि नवयुग जयू स्मृती अर्नाळा संघ आपल्या पहिल्या बेला मॅच मध्ये विजयावर शिक्कामोर्तब करतोय. चला, स्क्रीनच्या मागे जे कोणी प्रेक्षक वर्ग उभा आहे, प्रेक्षक राजा, स्क्रीनच्या मागे जो कोणी उभा आहे त्यांनी त्या टेबलला स्टँडला हात लावू नये, कारण की कनेक्शनचा थोडा प्रॉब्लेम होतोय.